नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही अक्षयला म्हणत असते की मला माहिती आहे की सगळं काही तुम्ही ठरवून केलेलं आहे. मुद्दाम दरवाजासुद्धा बाहेरून बंद केला आणि मला येथे बोलावण्याचं कारण, मला हे गिफ्ट देण्याचं कारण सगळं काही अगदी तुमचं ठरलेलं होतं. मुद्दाम हे सर्व तुम्ही करतात. त्यावर आता अक्षय म्हणतो की रमा तू काय आरोप करतेस, मी कशाला काय करेल. त्यावर तर रमाची खूप तळतळ सुरू असते. रमा म्हणते की जर यावेळेस येथे साई असते तर काहीतरी मार्ग मात्र त्यांनी अगदी सापडून काढला असता, काहीतरी केलं असतं. तेव्हा आता साईचं नाव घेतल्यानंतर आता अक्षयला खूपच राग येतो. त्यावर लगेच आता अक्षय रागाने तिला जवळ ओढतो आणि म्हणतो की त्याचं नाव का घेतेस, आपण इथे अडकलो ना, मग आपल्याबद्दल बोल, त्याचं नाव घेऊ नकोस. आणि हे बघ, तू आता माझ्याबरोबर अडकलेली आहेस तर आता मला अगदी केक करण्यासाठी मदत कर. त्या ख्रिसमस आहे आणि सगळ्या स्टुडंटसाठी केक बनवायचा आहे. शाळा तुझी आहे आणि स्टुडंट सुद्धा तुझे आहे, त्यामुळे तू हे सर्व कर. आणि आता मात्र त्या केक मध्ये राग करताना काढू नकोस, नाहीतर केक खराब होईल. त्यामुळे केक बनवायचा असेल तर प्रेमाने बनव, तुझा आनंद त्यामध्ये उतरला पाहिजे. रमा आणि अक्षय लगेच केक बनवायला घेतात आणि आता रमाची म्हणजे जे काही सुनावणी मात्र ह्या अक्षयने केलेली असते, तर आता रमा ठिकाण्यावर येते आणि आता अक्षयला मदत करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता अक्षय जेव्हा थोडासा जो केक त्याने कुकरला लावलेला असतो तर तो केक काढून घेतो आणि आता रमा त्या केककडे बघत असते आणि विचारते की मुलांसाठी फक्त एवढासा केक. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, या दोन मुलांसाठी, म्हणजे अक्षयसाठी आणि रमासाठी. आता रमा ही अक्षयकडे बघतच असते तर अक्षय म्हणतो की अगं यात आपण अडकलो, मग आपल्याला भूक लागेल, काहीतरी खायला लागेल, त्यामुळे मी आपल्यासाठी केक बनवतोय. तेव्हा आता रमा विचारते की तुम्हाला अगोदरपासूनच माहिती होतं का आपण इथे अडकणार आहोत म्हणून. तर अक्षय विचार करतो आणि म्हणतो की नाही, कारण मला असं वाटलं होतं की आता हे सर्व करताना मला सुद्धा खायला भूक लागेल, मग काहीतरी खायला तयार करायला नको का, म्हणून मी माझ्यासाठी बनवला होता. आणि तू सुद्धा आता इथे अडकली आहेस, त्यामुळे तू सुद्धा हा केक खाऊ शकते. आपण दोघे मिळून आता हा केक खाऊयात. आता असं म्हटल्यानंतर आता लगेच रमाला खूप राग येतो. रमा अक्षयकडे रागाने बघत असते. आपलं इथे अडकणं आपण सेलिब्रेट करूयात, अक्षय आता खुश होऊन म्हणत असतो. तेव्हा रमा तरी सुद्धा रागाने त्याच्याकडे बघत असते आणि असं बघता बघता आता लगेच लाईट जाते. तेव्हा रमा आणखीन घाबरते. तेव्हा मात्र आता अक्षय हा तेथे लाईट गेल्यानंतर कॅन्डल लाईट दिवे घेऊन येतो आणि आता रमाकडे तो बघत असतो. रमाचा चेहरा त्यामध्ये अगदी नितळ दिसत असतो. रमा ही अक्षयकडे बघते आणि अक्षय रमाकडे बघत असतो. एक रोमॅन्टिक सीन त्या दोघांमध्ये आता तयार होतो आणि दोघं आता एकमेकांकडे बघत रमा हसत असते आणि आता अक्षय प्रत्येक ठिकाणी आता ते कॅन्डल लाईट दिवे ठेवतो. म्हणजे आता हाच प्लॅनिंग आता अक्षयचा डिनर लाईट असतो, म्हणजे कॅन्डल लाईट डिनरचा. तेव्हा मात्र आता अक्षयने बरोबर ते सगळे आता ही तयारी केलेली असते. अक्षय प्रत्येक ठिकाणी आता ते कॅन्डल लाईट दिवे ठेवत असतो आणि रमा मात्र त्याकडे बघत असते. तेव्हा आता अक्षय तिच्या हातामध्ये चाकू द्यायला सुरुवात करतो, परंतु रमा काही घेत नाही, आपला हात बाजूला घेते आणि आता अक्षय मात्र तो केक कापत असतो. आता कापत असताना मात्र अक्षय हा अगदी खाली बघत असतो आणि तेवढ्यात रमा ही खूप अगदी हसून अक्षयकडे बघत असते, त्याच्या रूपाकडे. ती खूप आता अक्षयवर खुश असते, इम्प्रेस असते. परंतु आता अक्षय जेव्हा वर बघतो तेव्हा लगेच घाईने ती समोर बघते. अक्षयला काही दिसून देत नाही, पण अक्षय हसतो, अक्षयला ओळखतं. तेव्हा आता अक्षय मनात तिच्याकडे बघत म्हणतो, तुला साई बरोबर कॅन्डल लाईट डिनरला जायचं होतं, पण शेवटी आता माझ्याच बरोबर तुझी ही डिनर ठरली आणि आता मात्र तू माझ्यासोबतच एन्जॉय कर आणि हे सेलिब्रेशन. त्यामुळे आता ही जी डिनर आता आहे ना कॅन्डल लाईट, ती आपली खास अशी डिनर लाईट होणार आहे. अक्षय मात्र केक अगदी कापून तो व्यवस्थित आता त्यावर क्रीम वगैरे लावत असतो आणि त्याचं मस्त आता केक तयार करण्याचं काम सुरू असतं. रमा सारखी त्याच्याकडे बघत असते आणि खुश होऊन हसत असते. तिला अक्षय खूप आवडतो, मनापासून तिचं अक्षयवर प्रेम आहे, पण ती काही दाखवत नसते आणि अक्षय इकडे सारखी बघतच असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आरोही आणि आर्था अभ्यास करत असतात. आता आरोही मात्र काहीतरी विचारात गुंतलेली असते आणि अभ्यास करता करता आरोही मात्र आता ह्या आरोहीला अगदी विचार करताना आर्था पाहते आणि म्हणते की काय ग आरोही, अगं कुठे विचारात गुंतलीस, कुठे लक्ष आहे तुझं, कर ना अभ्यास. त्यावर आता आरोही म्हणते की अर्थाताई, अगं हे बघ आता 25 डिसेंबर आहे ना ग आज. अर्थ म्हणते की हो ना, अगं सॅन्टा क्लॉज येणार आहे तुला आता गिफ्ट देण्यासाठी. तेव्हा आता आरोही म्हणते की अगं हे बघ मला नाही, अगं सॅन्टा क्लॉज आहे ना, तो मात्र आता आई आणि बाबांना गिफ्ट द्यायला येणार आहे. तर
अगं हे बघ अर्थताई, आज ते लोक आता कॅन्डल लाईट डिनर करणार आहेत, तर मला त्या दोघांची बोलायचं आहे. बघ ना अर्थताई. तेव्हा आता अर्धा म्हणते की वाव, थांब मी लगेच आता त्यांना फोन करते. आपण त्या दोघांना फोन करूयात, व्हिडिओ कॉल करूयात. तेव्हा लगेच आता आरोही खूप खुश होते. आरोही म्हणते की हो हो चालेल चालेल. आता इकडे मात्र रमा आणि अक्षय एकमेकांच्या खूपच जवळ असतात. अक्षय आता रमाला खूप जवळ घेतो आणि आपल्या हाताने तिला केक भरवत असतो. तेव्हा रमा लगेच आता लांब होते आणि आता केक खाऊन ती लगेच टेबलवर जाऊन बसते. अक्षय तिच्याकडे बघत असतो. अक्षयने जो केक बनवलेला आहे तो मस्त अगदी रोमॅन्टिक असा केक आहे आणि छान तो केक आता परत उचलतो आणि रमासमोर ठेवतो. आणि आता मात्र त्याने तो केक उचलून आता मस्त असा टेबल सजवलेला असतो. आता चहूबाजूने कॅन्डल लावून आता त्यामध्ये जे कॅन्डल लाईट दिवे आहे तर ते सुद्धा लावलेले असतात आणि रमासाठी मात्र त्याने खास काही पदार्थ सुद्धा बनवलेले असतात. आता तो जे काही बनवलेला आहे तर डिनर डेट साठी रमासमोर ते सगळं काही टेबलवर ठेवतो. एक छान असा रोमॅन्टिक माहोल आता अक्षयने रमासाठी डिनरला बनवलेला असतो. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघत असते. अक्षय तिच्या समोर बसतो आणि ग्लास उचलून आता तो पाणी पित म्हणतो की चिअर्स. आणि रमा काही उत्तर देत नसते, ती खाली बघते. तर अक्षय म्हणतो की पाण्याचा ग्लास आहे आणि हे सुद्धा आपण सेलिब्रेट करू शकतो. तेव्हा आता रमा बघते बघते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही सर्व काय करतात. मी तर इथे रागात तुम्हाला अगदी जाब विचारायला आले होते आणि तुम्ही आता हे सर्व काय सुरू आहे तुमचं. आणि येथे मात्र मी तुमच्या बरोबर हे कॅन्डल लाईट डिनर करते, हे सर्व चुकीचं आहे. चुकतं माझं, काहीतरी चुकतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही चुकीचं नाही आणि काही कुणाचं चुकत नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. हे बघ सगळं काही मनासारखं होत आहे आणि का तू चुकीचं म्हणते. तेव्हा आता रमा ही म्हणते की मला हे सर्व नाही करायचं, किती काही झाले तरी. मला ह्या जुन्या आठवणीमध्ये नाही रमायचं. हा भूतकाळ मला पुन्हा माझ्या समोर नाही आणायचा. त्या सगळ्याची मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की का तुला सर्व भीती वाटते आणि हे सर्व करण्यासाठी काय कुणाची भीती वाटते, ह्या अंधाराची भीती वाटते का. मी तुझ्या सोबत असताना तुला कसली भीती आणि कसलं काय. रमा एकदा आठव, आपला तो भूतकाळ आठव, जेव्हा आपण एकत्र असायचो तेव्हा अख्खं जग आपल्यासाठी थांबलेलं असायचं. जेव्हा आपण भांडायचो, वाद घालायचो, तेव्हा मात्र ते तू माझ्या कुशीमध्ये येऊन शांत व्हायची. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा ते दिवस वेगळे होते. आता रमा म्हणते की सर्व काही बदललेले आहे. अक्षय म्हणतो की नाही, काही बदललेले नाही, सगळं काही अगदी तसेच आहे. अगं हे फक्त मान्य कर तू रमा, अजून काही बदललेलं नाही. अगं मध्ये फक्त काळ गेला, अगदी 7 वर्ष गेली आणि ही 7 वर्ष मी तुझ्याशिवाय कसा जगलो हे माझं मला माहिती आहे. एक एक दिवस मला असा अगदी जगावसे वाटत नव्हते, कसे मी जगलो माझं मला माहिती आहे. तेव्हा आता रमा खूप रडत असते. अक्षय म्हणतो की अगं असा एकही दिवस नव्हता, प्रत्येक क्षणाला मला तुझी आठवण येत होती. अगं मी दाखवत नव्हतो, बोलत नव्हतो, परंतु मला आठवण येत होती. आणि हे बघ रमा, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि बघ ना अगं नशिबाने पुन्हा आपल्याला एकत्र आणलेलं आहे. अगं नशिबाने हे दार लॉक झालं आणि आपण येथे नशिबाने अडकलो. अगं हे बघ आपण दोघेच येथे अडकलो आणि दोघेच आहोत, त्यामुळे आता हे क्षण सुद्धा आपण जगून घेऊयात. अगं हे बघ एक क्षण मला सुद्धा जगून दे आणि एक क्षण तू सुद्धा जगून घे. रमा मात्र आता इतकी रडत असते, अगदी डोळ्यातून तिच्या खळखळ पाणी वाहत असतं. दीपक रमा आता जगून घे, उद्या काय होईल आपल्यालाच माहिती नसेल. उद्या आपण कुठे असो हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे एक क्षण हा आनंदाचा आहे, एकमेकांबरोबर तो जगून घे. आज मात्र हे क्षण आहे ते जगून घे आणि एका क्षणासाठी माझी रमा हो, जी काही माझी पहिली रमा होती ती माझी रमा हो. आणि हे बघ रमा, मी फार काही तुझ्याकडे मागत नाही, फक्त माझं इतका आनंदाचा क्षण माझ्या बरोबर घाल, इतकंच माझं म्हणणं आहे. तेव्हा आता रडतच रमा मात्र आपल्या अक्षयकडे पाहत असते. डोळ्यामध्ये आता अक्षयविषयीचं प्रेम स्पष्ट दिसून येत असतं. तेव्हा मात्र आता अक्षय हा प्रेमाने रमाला घास भरवतो. तेव्हा आता रमा सुद्धा अक्षयच्या हाताने खाते आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात. आता अक्षयला खूप छान वाटतं की रमाने आज त्याच्या हाताने घास खाल्लेला असतो आणि रमा सारखी त्याच्याकडे बघत खात असते. त्यानंतर मात्र आता अण्णा आणि साई मात्र आता हातामध्ये टॉर्च वगैरे घेऊन आता हे इकडे आत येतात, कारण आता तेथे लाईट नसते आणि दोघे आता अगदी यांना शोधत शोधत तिकडे कॅन्टीनकडे येत असतात. आता सगळेजण आता दोघेही शोधत शोधत येत असतात, परंतु साई म्हणतो की थांबा अण्णा थांबा. तर आता अण्णा विचारतो की काय रे साई, काय झालं, का थांबवलंस तू. तेव्हा आता साई म्हणतो की अण्णा चला
मला माहिती आहे की ते दोघं कुठे असतील. म्हणून आता तो अण्णांच्या हाताला धरतो आणि त्यांना तिकडे घेऊन येत असतो. कारण साईला माहिती असतं की हे दोघं आता तिकडे ऑफिसमध्ये नसतील, परंतु नक्की ते आता तिकडे कॅन्टीनमध्ये असतील. म्हणून आता तो अण्णांना घेऊन परत कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. आता मात्र रमा ही जेवायला सुरुवात करते तर अक्षयला खूप आनंद होतो. अक्षय म्हणतो काय खरंच थँक्स गॉड, आज कित्येक वर्ष झालं की आपण एकत्र बसून असे जेवण करत आहोत. खरंच खूपच थँक्स, मला खूप आवडलं. रमा मात्र काही उत्तर देत नसते. ती सारखी आता खाली बघत जेवण करत असते. अक्षय सारखा आता इतका खुश असतो आणि तिच्याबरोबर छान असे रोमॅन्टिक गप्पा करत असतो. तिला आपल्या प्रेमाच्या भूतकाळाची आठवण तो करून देत असतो. पण रमा आता तिच्या डोळ्यात पाणी येत असतं, कारण तिला आता अक्षयला काही सांगता येत नाही. ती सुद्धा मनावर म्हणजे मनापासून अक्षयवर किती प्रेम करत आहे. मनापासून तिला थँक्यू करत असतो की खरंच रमा थँक्यू, मला खरंच खूप छान वाटलं. रमा काही उत्तर देत नाही आणि पुन्हा आपला मोबाईल बघते, परंतु तेथे अजूनपर्यंत काही रेंज नसते. रमाला खूप राग येतो. रागाने ती आता मोबाईल खाली ठेवत असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे बघ, मी मगाशी सुद्धा तुला तेच सांगत होतो आणि आता सुद्धा तेच सांगतोय. कारण आता जो मोबाईल आहे तो मी मगाशी तुला स्विच ऑफ करून स्विच ऑन करण्यासाठी सांगितला होता, पण तरी सुद्धा तू ऐकायला तयार नाहीस. एकदा सांगितलेलं ऐक. अगं रमा, पुन्हा मोबाईल स्विच ऑफ कर आणि स्विच ऑन कर, म्हणजे तुझ्या मोबाईलला अगदी रेंज येईल. एकदा ऐक ना माझं. त्या फोनला रेंज येईल याचा विचार कर. मी जे काही सांगतो ते ऐक. रेंज सुद्धा येईल आणि तुला हवा तसा फोन सुद्धा येईल. आणि तेवढ्यात आता रमा ही फोन आपला स्विच ऑफ करते आणि नंतर स्विच ऑन करते. आणि तेवढ्यात आरोहीचा व्हिडिओ कॉल तिला आलेला असतो. तेव्हा मात्र आता आरोही अगदी बघत असते आणि रमा मात्र फोन उचलते. तेव्हा रमा आता अगदी आरोहीला म्हणते की हॅलो. तर रमा आता असं म्हटल्यानंतर आरोही तिकडून म्हणते की हॅलो आई, अगं झाले का तुमचे कॅन्डल लाईट डिनर. आता असं म्हटल्यानंतर आता रमा लगेच रागाने अक्षयकडे बघत असते. तेव्हा लगेच आता रमा विचारते की तुला कसं माहिती की कॅन्डल लाईट डिनर होतं. तेव्हा आता आरोही सांगून जाते की बाबाचा मस्त एक प्लॅन होता, म्हणूनच तुला मात्र तिकडे बोलावलं. आता आरोही म्हणून जाते की आता दार सुद्धा बंद झालं असेल. तेव्हा मात्र आता असं म्हटल्यानंतर आता रमा ही अगदी अक्षयची चोरी पकडते. अक्षय मात्र म्हणतो की अगं एक काय बोलतेस. अक्षय लगेच आता मोबाईल हिसकवायला जातो, परंतु रमा म्हणते की नाही थांबा, आणि आता ती फोन बाजूला घेते आणि आरोहीला विचारते की कसला प्लॅन आरोही. तेव्हा आता आरोही म्हणते की अगं हे बघ, अगं आई तिकडे मात्र शशिकांत आजोबा आहे ना, ते मात्र लाईट नाही बंद करणार, दार बंद करणार आहे. तर आता अक्षय ओरडतो अगं आरोही काय बोलतेस तू. आणि आता लगेच रमा हे सर्व ऐकून दाराकडे बघते आणि अक्षयकडे बघते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काहीच नाही, हे सर्व खोटं आहे. काय किती आगाऊ झाली मुलगी, किती बोलते बरं. तर आरोहीला खूप हसू येतं. आरोही बाय बाय करून फोन ठेवते. आर्था सुद्धा खूप खुश होते. रमा आता डोक्याला हात लावते आणि अक्षयकडे बघत असते. अक्षयला काय उत्तर द्यावं तेच काही सुचत नसतं, कारण आता रमाने अक्षयची चोरी पकडलेली असते, ते पण आरोहीमुळे. कारण आरोही सगळं काही खरं सांगून जाते आणि अक्षय डोक्याला हात लावून बसतो. त्यानंतर आता इकडे साई आणि अण्णा हे शोधत आता कॅन्टीन जवळ येतात. दरवाजा वाजवतात. तेव्हा मात्र आता दरवाजा वाजला म्हणून रमा खूप घाबरते आणि धक्केने बघतच असते आणि अक्षय सुद्धा. तेव्हा अण्णा हे बाहेरून आवाज देतात की रमा, अक्षय दरवाजा उघडा, आम्हाला माहिती आहे की तुम्ही आतमध्ये आहात, तुम्ही दोघंही आतमध्ये आहात. असं म्हटल्यानंतर आता रमा खूपच घाबरते. अक्षय आता रमाकडे बघत असतो. आता अण्णा म्हणतात की दरवाजा उघडा, तुम्ही दोघंही आतमध्ये आहात. तेव्हा मात्र आता रमा खूप घाबरते आणि म्हणते की साई आणि अण्णा इथे कसे आलेत, आणि जर अण्णांनी मला तुमच्याबरोबर बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून रमाला खूप टेन्शन येते. अक्षय तिच्याकडेच बघत असतो. रमा म्हणते की खूप वाईट वाटेल त्यांना, खूप चिडतील ते, त्यांचा राग तुम्हाला नाही माहिती. रमाची पूर्णपणे आता खूप तळतळ सुरू असते आणि ती म्हणते की हे बघा प्लीज काहीतरी करा, परंतु अण्णांच्या समोर मला खरंच प्लीज येऊन देऊ नका. त्यांनी जर इथे मला तुमच्यासोबत बघितलं तर खूप रिॲक्ट होतील, आणि हे बघा काही करा पण प्लीज मला इथून बाहेर काढा. अण्णांच्या समोर मला अगदी आणू नका, प्लीज काहीतरी करा. आता रमा ही घाईने जायला निघते आणि मी इथे नाही थांबू शकत, मी इथे नाही थांबू शकत असे बोलून आता ती जायला निघते. तर अक्षय लगेच तिचा हात धरतो आणि तिला आपल्याकडे ओढतो. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे पाहत असते. त्यानंतर आता साई हा दरवाजा वाजवतो आणि म्हणतो की अक्षय, रमा, आम्हाला माहिती आहे की तुम्ही आत आहात, दरवाजा उघडा, आता लपून काही होणार नाही, आता बाहेर या, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर आता रमा ही
आतमध्ये अक्षयला म्हणते की माझा हात सोडा, प्लीज मला जाऊन दे. तेव्हा अक्षयने दोन्ही हात धरलेले असतात. अक्षय म्हणतो की मी तुला कसं जाऊन देईल. अक्षय म्हणतो की हे बघ, तुला जायचं असेल तर मात्र मी तुला अगदी सोडतो, परंतु एक अट आहे, ती अट माझी मान्य कर. त्यावर तर रमा विचारते की कसली अट. तर अक्षय म्हणतो की अगं हे बघ, एक अट आहे, मला माझं प्रेम कबूल कर, कारण तुझ्या मनामध्ये अजून सुद्धा मीच आहे. तू कितीही मला अगदी लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये मीच आहे. त्यानंतर आता अण्णा हे खूपच भडकतात. अण्णा म्हणतात की आता हे दरवाजा काही उघडत नाही, अक्षय ऐकणार नाही, त्यामुळे मी एक काम करतो, मी आता पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना अगदी बोलवतो, म्हणजे या अक्षयला धडा शिकवल्याशिवाय आता मी काही गप्प बसणार नाही. त्याला सुद्धा दाखवून देतो की मी सुद्धा काय आहे ते, आणि तो मात्र तसाही सुधारणार नाही. त्यावर त्याला की साई म्हणतो की अण्णा तुम्ही काय करतात, हे असं करून काही होणार नाही. तेव्हा आता अण्णा भडकावून म्हणतात की काय मग काय करायचं आहे तू सांग. त्यावर तर साई म्हणतो की शाळेचं नाव बदनाम होईल आणि आता सगळं काही हे आपलं नाव सुद्धा खराब होईल आणि रमाचं सुद्धा नाव खराब होईल, त्यामुळे जरा शांत व्हा. तेव्हा आता अण्णा म्हणतं की साई तू एक काम कर, तू मागच्या खिडकीने बाहेर जा आणि तेथे उभा राहा, कारण आता त्या अक्षयचं काही खरं नाही, तो मागच्या खिडकीतून रमाला इथून बाहेर काढेल. आणि हे पण कदाचित मात्र त्याने तिला भीती सुद्धा घातली असेल, त्यामुळे आता काहीतरी करावं लागेल. तेव्हा आता अण्णा म्हणतात की मीच जातो. तेव्हा आता साई मात्र दरवाजा वाजवतो की अक्षय दार उघड, अक्षय दार उघड, परंतु रमा आणि अक्षय काही दार उघडायला तयार नसतात. आता अक्षयने रमाला धरलेलं असतं आणि तो तिला विचारत असतो की सांग, तू अजून सुद्धा माझ्यावरच प्रेम करते ना, सांग लवकर. मग नाही करत असते तर अक्षय म्हणतो की म्हण आय लव्ह यू, आय लव्ह यू. तेव्हा आता शशिकांत डोकावून बघत असतो आणि शशिकांत डोकावून बघत मात्र आता बघताने रमा ही शशिकांतकडे बघते. तेव्हा आता शशिकांत अगदी हात करून बाय बाय करत असतो. तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की म्हण ना तू माझ्यावर प्रेम करते, म्हण लवकर. रमा म्हणते की नाही, मला जाऊन द्या प्लीज. अक्षय ऐकायला तयारच नसतो. अक्षय म्हणतो की म्हण कबूल कर हे सर्व. तेव्हा आता रमा ही शशिकांतकडे बघते आणि म्हणते की हे बघा मी. शशिकांत तिला बोलवत असतो, चल लवकर रमा चल, आपल्याला इथून निघायचं आहे. तेव्हा आता रमा ही अक्षयच्या हातातून हात काढत म्हणते की मी तुमच्याशी लग्न कधीच करणार नाही, असे बोलून आता रमा शशिकांत जवळ जाते आणि अक्षयला मागे वळून बघत असते. तेव्हा अक्षय सारखा रमाकडे बघत असतो आणि रमा ही अक्षयकडे. शशिकांत म्हणतो की रमा चल लवकर चल पटकनी, म्हणून शशिकांत रमाला तिथून घेऊन जातो. त्यानंतर आता साई मात्र रागाने आत येतो तर अक्षय मस्त सिट्टी वाजवत आता केक तयार करत असतो. आता केक बनवत असताना जसं काहीच झालेले नाही असे तो साईला दाखवतो. साई रागाने त्याच्या जवळ येतो आणि रागाने त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा आता अक्षय मुद्दाम त्याच्याकडे बघत म्हणतो की काय साई सर तुम्ही आत्ता यावेळेस इथे. तर आता साई रागाने विचारतो की झाली का तुझी नाटकं करू, रमा कुठे आहे ते मला सांग. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा कोणता प्रश्न आहे, कारण रमा आणि तुम्ही कॅन्डल लाईट डिनरला जाणार होतात, मग ती तुमच्या बरोबर असणं अपेक्षित आहे आणि तुम्ही मला हे सर्व का विचारतात. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की कुठे आहे ती. तेव्हा साई म्हणतो की अक्षय रमा कुठे आहे ते सांग. अक्षय म्हणतो की मला नाही माहिती, तुम्ही कुठे तिला सोडून आलात का, लॉंग ड्रायव्हिंग नाही करू शकलात का, आणि मला माहिती नाही की कुठे आहे तुमची रमा, आणि हे बघा तुम्हाला तर हवं तुम्ही सगळीकडे शोधू शकतात, रमा इथे नाही म्हणून. तो आता साई त्या दरवाजाजवळ येतो आणि दरवाजा वाजवतो की रमा रमा. तेव्हा मात्र आता दरवाजा काही उघडत नसतो, दार बंद असतं. अक्षयला हसू येतं. साई आता पुन्हा रागाने अक्षयकडे पाहतो आणि पुन्हा आता तो रागाने अक्षय जवळ येतो आणि विचारतो की अक्षय रमा कुठे आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा मला माहिती नाही, पण प्लीज तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. एक काम करत आहे, उद्या ख्रिसमस असल्यामुळे सगळ्या स्टुडंटसाठी मी केक बनवत आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. आणि तेवढ्याच साईच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा मात्र आता लगेच अण्णांचा कॉल असतो तर साई फोन घेतो आणि अण्णा बोला असं म्हणतो. अण्णा म्हणतात की अरे साई शाळेच्या कोणत्याही परिसरात रमा नाही. तेव्हा आता साई म्हणतो की हो अण्णा, रमा इथे सुद्धा नाही. अक्षय आहे तो केक बनवतो पण रमा इथे कुठेही नाही. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ साई, तू उगाच तिला पाठीशी घालू नको, कळले ना तुला आता हे सर्व. अण्णांना असं वाटतं की नक्की आता साई आपल्याशी खोटं बोलतोय. अण्णा म्हणतात की मला पूर्ण खात्री आहे की ती नक्की येथेच कुठेतरी असेल. तेव्हा आता साई म्हणतो की अण्णा मी तुम्हाला कॉल करतो, आणि साई लगेच फोन ठेवतो. आता साई तिथून जायला निघतो पण समोर त्याला टेबलवर आता 2 प्लेट आणि सगळं काही अगदी 2 ग्लास 2 चमचे वगैरे दिसते आणि अक्षय मात्र अगदी जोरजोराने हसत असतो. साईला खूपच राग येतो. साई आता अक्षयवर रागवतो. आता अक्षय हसून म्हणतो की अरे हे बघ, तू तर माझी कॅन्डल लाईट डिनरची आयडिया चोरू शकतो. माझ्या रमाचं प्रेम आणि माझी रमा कधीही तू नाही चोरू शकत, हे लक्षात ठेव. कळले ना तुला आता हे सर्व. आणि झाला आमचा कॅन्डल लाईट डिनर सुद्धा झाला, त्यामुळे आता मात्र आपला स्कोर झालेला आहे 2-1. आणि खातोस का आमच्या विजयाचा केक. तेव्हा आता साई रागाने अक्षयकडे पाहत असतो आणि अक्षय मात्र आता साई आणि
तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता शशिकांत आणि घरातील सगळेजण नाश्ता करत असतात. तर आता शशिकांत म्हणतो की काही झालं तरी आपली रमा परत घरी येणारच. पार्वती आजी म्हणते की रमा येणार म्हणजे आपण काहीतरी आता गोडाधोडाचं बनवूयात. त्यावर आता शशिकांत म्हणतो की हो सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आता अक्षय कॉफी घेत असतो. त्यानंतर आता रमा जेव्हा घरी येते तर आता सगळ्यांच्या समोर माई मात्र खूपच चिडते आणि म्हणते की काय ग कुठे गेली होतीस, नक्की शाळेच्या हॉस्टेलवर तू गेली होतीस. तेव्हा आता अण्णा म्हणतात की रमा तू पुन्हा अक्षयलाच भेटायला गेली होतीस. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मी त्यांना जाब विचारायला गेले होते जे काही केलं त्याचा. तेव्हा आता साई खूपच ओरडतो रमावर की बास करा, आतापर्यंत मी तुला एकही शब्द बोललो नाही पण आता तू मला बोलायला भाग पाडते. मला आता जाणून घ्यायचं आहे की हे सर्व करण्यामागे नक्की तुझा हेतू काय होता. तेव्हा आता रमा मात्र आता रागाने साईकडे बघत असते कारण साईने आज त्याचं खरं रूप दाखवलेलं असतं. तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटतं आणि रमा मात्र आता हे जे काही आहे तर ते अक्षयवर विश्वास ठेवून ती परत अक्षयच्या घरी जाणार असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.